वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी. पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांच्यात झाली अंतिम लढत. वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. आई वडील आणि वस्तादांचं स्वप्न पूर्ण केलं. विजयानंतर वेताळ शेळकेची भावुक प्रतिक्रिया. माण्याच्या बेंबळे गावात महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर जल्लोष. गुढीपाडव्याच्या दिवशी बेंबळे गावात जल्लोषाचं वातावरण. दिवाळीसारखा उत्सव साजरा केला. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरसाठी राज्य सरकारकडून 5 नव्या बसेस उपलब्ध. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बसचं लोकार्पण. यावेळी केराम यांच्या नव्या बसमधून दत्त शिखरापर्यंत प्रवासही केला. राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. तर मुंबईत विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याचा देखील अंदाज. बीडमध्ये मशिदीत स्फोट प्रकरणी विजय गव्हाणेसह श्रीराम सागडेला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खासदार बजरंग सोनावणे, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमधील स्फोट झालेल्या मशिदीची पाहणी. यावेळी नागरिकांना केलं शांतता राखण्याचं आवाहन. नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका देवीची विधिवत घटस्थापना. अलंकाराने रेणुका मातेची पूजा. कुमारिका पूजन करत देवीची आराधना. शिर्डीत साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. साई संस्थानाचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही घटना घडली तर 5 लाखांपर्यंत विमा मिळणार. तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू होणार. गुढीपाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. रुक्मिणी मातेला ठेवणीतील अलंकार परिधान. मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. जळगावमधील अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाची पारंपरिक ग्रंथदिंडीनं सुरुवात. महिलांसह लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदन उटीतून साकारला गिरिजात्मक गणेश. पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. पुण्यातील डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स इथं शंकर गीता पारायण सोहळा संपन्न. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शंकर महाराजांच्या भक्तांचा सहभाग. हिंगोली जिल्ह्यातील 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ इथं विशेष पूजा संपन्न. शिवलिंग सोन्या चांदीच्या आभूषणांनी सजवलं. मराठी नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रमजान ईदनिमित्त आज पुण्यातील गोळीबार मैदान चौक भागातील वाहतुकीत बदल. 6:30 ते 11:30 पर्यंत या भागात नमाज पठण होणार. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन. धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग हा चित्रपट 23 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. मुख्य भूमिकेत असलेल्या अश्विनी महांगडेंनी टीमसह दिली जेजुरी गडाला भेट. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू. जगभरातील श्री साई भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी एक मोठी झेप. फडणवीसांची प्रतिक्रिया. गोंदियातील गोरेगाव तालुक्यात धान खरेदी केंद्रात तब्बल 1,43,00,000 रुपयांची अफरातफर. पोलिसांकडून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. 4घांना ताब्यात घेतलं. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका. पाने, शेंडा करपण्यासह केळीचे घड सुकण्याचं प्रमाण वाढलं. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.